चला तर मुलांना पुढचा इयत्ता चौथीचा टॉपिक आहे पेज नंबर 4 वर प्रतीकांनी दर्शवलेल्या संख्या ओळखून पुढील सारणी पूर्ण करा। प्रतीके म्हणजे काय, इथे जेवढे बिंदू दिले आहेत ते आपण अंकात लिहायचे आहे आणि जी संख्या तयार होईल ती आपल्याला संख्या अक्षरात लिहायची आहे। तर पहा, पहिल्या हजारच्या रकान्यात किती बिंदू आहेत, तर 3 आहेत, मग 2 आहेत, मग 4 आहेत आणि 1 आहे, म्हणजे 3241 अशी संख्या तुम्ही अक्षरात लिहू शकता। दुसऱ्या नंबरला काय आहे, तर हजारच्या रेषेत 4 आहे, शतकच्या रेषेत 3 बिंदू आहेत, दशकच्या ह्याच्यात 2 आहे आणि एककच्या ह्याच्यात 1 आहे, म्हणजे 4321 अशी संख्या तुम्ही अक्षरात लिहू शकता। 3 नंबरच्या ह्याच्यात काय आहे, हजारच्या रकान्यात 4 बिंदू आहेत, शतकच्या रकान्यात एकही बिंदू नाही, म्हणजे त्या ठिकाणी आपण 0 लिहायचं आहे। दशकच्या रकान्यात 5 बिंदू आहेत, तर एककच्या रकान्यात 3 बिंदू आहे, म्हणजेच 4053 अशी संख्या आपण अक्षरात लिहू शकतो। त्याच्यानंतर 4 नंबरला किती बिंदू आहेत, तर 1 2 3 4 5 6 बिंदू हजारच्या रकान्यात आहे, तर शतकच्या रकान्यात 5 आहेत, दशकच्या रकान्यात 0 आहे आणि एककच्या रकान्यात 4 आहे, म्हणजे 6504 अशी संख्या आपण अक्षरात लिहू शकतो। तर 5व्या नंबरला हजारच्या रकान्यात 5 बिंदू आहेत, शतकच्या रकान्यात 4, दशकच्या रकान्यात 4, म्हणजेच 5440 अशी संख्या आपण अक्षरात लिहू शकतो। त्याखाली स्वाध्याय दिलेला आहे, अशाच प्रकारे काहीसा स्वाध्याय आहे, संख्या अक्षरात दिलेल्या आहेत। आता 3550 ही संख्या आपण अंकात कशी लिहिणार, तर तुम्ही डायरेक्ट अंकात लिहून मग हजार, शतक, दशक, एकक असं वर्गीकरण केलं तरीही चालतं, आणि जर तुम्हाला सोडवता आलं तर अगदी डायरेक्ट सोडवलं तरी चालेल। आता 3549 म्हणजेच 3 5 4 9 अशी ह्याची वर्गीकरण होणार, म्हणजे हजारच्या रकान्यात 3 लिहिणार, तर शतकच्या रकान्यात 5 लिहिणार, दशकच्या रकान्यात 4 आणि एककच्या रकान्यात 9 अशा प्रकारे ह्याचं वर्गीकरण करायचे, ही संख्या अंकात लिहायची आहे। आता 2756 ही संख्या आपण कशी लिहिणार आहात, हजारच्या रकान्यात 2 येईल, शतकच्या रकान्यात 7 येईल आणि दशकच्या रकान्यात 5 येईल, तर एककच्या रकान्यात 6 येईल। अशाच प्रकारे हे प्रश्न सगळे सोडवायचे आहेत। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा आणि चॅनलला